नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. कसे आहात? एसटी महामंडळ भरती 2025 लवकरच जाहिरात येणार आहे. टेंडर प्रोसेस फायनल स्टेजला आहे मित्रांनो. 23 जानेवारी त्यांनी लास्ट डेट दिलेले, त्याचा अपडेट मी लवकरच तुम्हाला करतो. जाहिरात येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्या तयारीमध्ये राहा. कारण की काय होते मित्रांनो, टायमावरती धावपळ नको. कुठलं डॉक्युमेंट्स असायला तर तुमचं भरतीचं मिस व्हायला नको, ठीक आहे ना. त्याच्यामुळे एसटी महामंडळामध्ये तुमचे कुठलेही पोस्ट असू दे, चालक, वाहक, कंडक्टर, क्लर्क, बाकीच्या वर्कशॉप ज्या रिलेटेड पोस्ट आहेत 17,000 प्लस जागा, त्याच्यामध्ये मित्रांनो डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत या आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करून एक फाईल जनरेट करून ठेवायची आहे, जेणेकरून जशी ऍड पडली तसं तुम्हाला फाईल घेऊन सबमिट करायची आहे. बाकीची प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगेल, ठीक आहे. त्याच्यामध्ये काही ऍडिशनल जर झाले तर ते सुद्धा पुढे अपडेट करेल. मित्रांनो, पहिलं डॉक्युमेंट आहे SSC पास आउट प्रमाणपत्र व मार्कशीट. 10वी पास आउट झालेलं तुमचं प्रमाणपत्र आणि मार्कशीट हे कंपल्सरी असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. लक्षात घ्या, कंपल्सरी. याच्यामधलं एखादं दुसरं एक ऍप्लिकेबल जर आवश्यक असेल तरच HSC लागू असल्यास. आता जर दोन विद्यार्थी, एक 10वीचा आहे आणि एक 12वीचा आहे, दोघांना सेम अनुभव आहे किंवा सेम क्रायटेरिया दोघांसाठी लागू होत आहे, तर आता एसटी महामंडळ नेमकं घेणार कुठे हा प्रश्न आहे. तर 100% ज्याचं HSC झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना इथं प्राधान्य दिले जाणार आहे. कारण की तुमचं जेवढं हायर क्वालिफिकेशन आहे तेवढं तुम्ही इथे नमूद करा, त्याचे डॉक्युमेंट सुद्धा रेडी ठेवा. म्हणून ज्यांचं 12वी झाले त्यांनी सुद्धा सर्व प्रमाणपत्र, मार्कशीट 12वीचं ठेवायचं आहे. ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, ITI प्रमाणपत्र काही पदांसाठी मित्रांनो, इथे जर तुमचं ITI डिप्लोमा ग्रॅज्युएशन झालं असेल, ITI नंतर काही तुम्हाला एक्सपिरियन्स असेल एका गव्हर्नमेंट वर्कशॉप मध्ये किंवा एसटी महामंडळाच्या वर्कशॉप मध्ये किंवा इतरत्र कुठल्याही छोट्या मोठ्या वर्कशॉपचं जर तुमच्याकडे एक लेटर असेल त्याचं एक्सपिरियन्स, तर ते खूप फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो. कारण की काय आहे मित्रांनो, एक्सपिरियन्स बेस असेल तर एसटी महामंडळ नक्कीच प्राधान्य देणार आहे. म्हणून या सुद्धा प्रमाणपत्र काढून ठेवा. सर्व शैक्षणिक मार्कशीट, तुमचं 10वी 12वी प्रमाणपत्र, मार्कशीट, LLC ची झेरॉक्स आणि बाकीच्या जे काही डॉक्युमेंट आहेत ते. ड्रायव्हिंग लायसन्स 100% कंपल्सरी लागणार आहे. कोणाला? जे विद्यार्थी मित्र ड्रायव्हिंग पदासाठी म्हणजे चालक पदासाठी जे विद्यार्थी मित्र अप्लाय करणार आहेत त्यांना 101% ड्रायव्हिंग लायसन्स लागेल. हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल फॉर ड्रायव्हर पोस्ट, ओके, हे लागणार आहे. म्हणून काढून घ्या नसेल काढलं. रहिवासी दाखला, त्याच्यामध्ये तुमचं डोमेसाइल सर्टिफिकेट, बॅच बिलला जर तुम्ही चालक आणि वाहक म्हणजे कंडक्टर पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर 100% तुम्हाला बॅच बिलला आवश्यक आहे. तो मध्ये एक 10 ते 15 दिवसामध्ये तो काढून मिळतो. त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. चॅनल वरती जायचं आणि व्हिडिओ बनवायचा, पाहायचा, बॅच बिलला कसा काढायचा, सगळी प्रोसेस सांगितली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचा रेसिडेंटल प्रूफ म्हणजे रहिवासी पुरावा, जसं की तुमचं लाईट बिल असेल, राशन कार्ड असेल. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळे डॉक्युमेंट्स लागतीलच असे का नाही, याच्यामध्ये इफ ऍप्लिकेबल, परंतु हे लागणारे 90% डॉक्युमेंट आहेत. टायमावर धावपळ नको म्हणून आत्ताच तुम्हाला सांगतो याच्याबद्दल. सो काढून घ्या. आणि जास्त काही नाही तर किचकट नाही येत, तुमचे रेग्युलर डॉक्युमेंट आहेत, तरी पण बारीक बारीक गोष्टी माहित असायला पाहिजेत म्हणून सांगतो मित्रांनो. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, आता मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी बोलल्याप्रमाणे तुमचं जर अनुभव सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला एसटी महामंडळ नक्कीच प्राधान्य देणार आहे. जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल, काही तुम्हाला वर्कशॉपचा किंवा कंपनी प्रायव्हेट सेक्टरचा काही एक्सपिरियन्स असेल किंवा एसटीचा चालक व्हावं किंवा इतर गोष्टीचा काही अनुभव असेल, तर प्रत्येक संस्था, खाजगी असो, प्रायव्हेट असो किंवा शासकीय असो, एक सर्टिफिकेट आपल्याला देत असते. ते सर्टिफिकेट तुम्हाला इथे असणं कंपल्सरी आहे मित्रांनो, कारण तुमचा यामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे मित्रांनो. कास्ट प्रमाणपत्र, जर तुम्ही कास्ट मध्ये असाल म्हणजे तुम्ही OBC, SC, NT इतर कॅटेगरीमध्ये असाल तर मित्रांनो इथं तुम्हाला जर विचारलं तर कास्ट सर्टिफिकेट तुमचं रेडी पाहिजे आणि लेटेस्ट वाला जनरेट झालेलं पाहिजे मित्रांनो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. EWS, PWD प्रमाणपत्र हे सुद्धा इथे ऍप्लिकेबल असेल तरच लागू होणार आहे मित्रांनो. म्हणजे
एवढे सारे तुम्हाला एक 8 ते 10 डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कंपल्सरी 100% लागणार आहेत. याच्यातलं एखादं आवश्यक नाही लागणार, परंतु तुम्हाला एक्स्ट्रा माहितीसाठी आत्ताच ते सांगून ठेवलं. आता दुसरं माहिती पुरावा रहिवासी ऍड्रेस मध्ये तुमचं आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल आणि तुमची डिजिटल स्कॅन केलेली साईन लागणार आहे मित्रांनो. साईन म्हणजे सिग्नेचर लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे मित्रांनो. सो हा सुद्धा काढून घ्या, परंतु हा फोटोची साईज एक 42 KB पर्यंतच असायला पाहिजे मित्रांनो. कारण की काय, फोटो काढल्याच्या नंतर मोबाईल मध्ये काय असतं मित्रांनो, जास्त डाटाचा फॉर्मॅट मध्ये तुमचा फोटो हे होत असतो. म्हणून कमीत कमी 40 ते 42 इव्हन 45 पर्यंत KB फाईल सर्व्हर ते कॅप्चर करत असतं. म्हणून फोटो आणि एक डिजिटल साईन या गोष्टी रेडी करा, रेडी टू इट फाईल तयार करा. म्हणजे जशीच जाहिरात पडेल, कारण टेंडर हे अंतिम टप्प्यात आले, त्याचं लवकरच जाहिरात सुद्धा पडणार आहे. आणि 17,000 विद्यार्थी मित्रांना भले कॉन्ट्रॅक्ट असताना पण एक 3 वर्षाकरिता रोजगार मिळणार आहे मित्रांनो. म्हणून या संधीचा फायदा एसटी महामंडळ भरती कधी होईल काय होईल आता तो विषय सोडून द्या, कारण की हत्ती गेला आणि शेपूट आला अशी गत व्हायला नको. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, टेंडर अंतिम टप्प्यात आहे, त्याचं अपडेट सुद्धा तुम्हाला लवकरच देईल मित्रांनो. पास झालं की जाहिरातीचं अपडेट सुद्धा आपल्या चॅनलवर लवकरात लवकर मी देण्याचा प्रयत्न करेन. म्हणून आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करायचा, जेणेकरून सर्वांना या डॉक्युमेंट्स बद्दल माहिती होईल मित्रांनो. तर इथेच थांबतो. काही डाऊट असेल तर कमेंट करा, लाईक शेअर सगळं करून ठेवा मित्रांनो. जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम. भेटूया नवीन व्हिडिओ मित्रांनो. थँक्यू.